नमस्कार प्रेक्षकांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे कोर्टामध्ये तेजसने स्वतःचं वकीलपत्र स्वतः स्वीकारून त्याने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्याच्या या लढाईमध्ये त्याची बायको मानसी ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी असते आणि त्याचं मनोबळ वाढवते. त्यामुळे इथे तेजसने स्वतःला खूपच जास्त कटाक्षाने निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता तेजसने जेव्हा स्वतःला कोर्टामध्ये निर्दोष सिद्ध केलेलं असतं, तेव्हा गायत्री आणि रणजित या दोघांचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि दोघांनाही त्याने तोंडावरती पाडलेलं असतं. कारण त्याला फसवण्याच्या मागे जे षडयंत्र असतं ते रणजित आणि गायत्री या दोघांनी रचलेलं असतं. पण त्याबद्दल कुणालाही साधी भनकसुद्धा लागत नाही. तेजसला फसवण्याच्या मागे वेगळ्याच व्यक्तींची नावं पुढं आलेली असतात आणि ती नावं म्हणजे इथे माधव देसाई, ज्यांचा तेजसबरोबर काहीही संबंध नसतो आणि त्याचबरोबर इथे आता रणजितचे मॅनेजर यांचं नावसुद्धा पुढे आलेलं असतं की मॅनेजर याने तेजसला फसवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. पण इथे प्रेक्षकांनो, आता मानसीच्या लक्षात आलेलं असतं की खरा गुन्हेगार हा कुणीतरी वेगळाच आहे आणि तिचा रणजितवरती संशय आलेला असतो. तिच्या मनामध्ये एक विचार आलेला असतो की या सगळ्याच्या मागे दुसरा तिसरा कोणी नसून एक मास्टर माइंड आहे आणि तो रणजितच आहे असं तिला वाटत असतं. तर इकडे मानसीने आता शोधून काढायचं ठरवलेलं असतं की तेजसच्या अंगावरती टेम्पो घालणारा व्यक्ती हा नक्की कोण होता, त्या सगळ्याच्या मागे कोण होतं हे शोधून काढायचं. तेव्हा तिचं संपूर्ण लक्ष आता रणजितकडे असतं. रणजितने तेजसला फसवण्याचा प्रयत्न केला असावा असं तिला सातत्याने वाटत असतं आणि त्यामुळे खरा गुन्हेगार रणजित हे ती लवकरच शोधून काढत असते आणि त्यासाठी तिने आता पुरावे गोळा करायला सुरुवात केलेली असते. काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये तिने आता लक्ष द्यायला सुरुवात केली असते आणि बरोबर रणजितच या सगळ्याचा मागचा मास्टर माइंड आहे हे तिने बरोबर शोधून काढलेलं असतं. ते कसं काय, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, मानसीला आधीपासूनच माहिती असतं की रणजित हा चांगला माणूस नाही आहे. तेव्हा इकडे ती रणजितपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते. पण कुठे ना कुठेतरी तेजस आणि रणजित या दोघांमध्ये पुन्हा मैत्री होते आणि रणजितचा हा प्लॅन असतो की तेजसबरोबर मैत्री करायची आणि पुन्हा एकदा मानसीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. तेजसला कन्व्हिन्स करायचं की मानसीसाठी मीच योग्य जोडीदार आहे आणि त्याच इथे आता प्रयत्नांनी तो तेजसला वारंवार या गोष्टीची जाणीव करून देत असतो की मानसीसाठी तेजस नाही तर रणजित परफेक्ट व्यक्ती आहे. आणि त्यामुळे इथे तेजससुद्धा मानसीकडे त्याच दृष्टिकोनातून बघत असतो की मानसीला आता थोड्या दिवसानंतर मी सोडून देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की रणजित तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही त्याच्याबरोबर लग्न केलं पाहिजे. तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होईल असं तेजसला वारंवार वाटत असतं. पण इथे मानसीने आता पूर्ण मनाने तेजसचा नवरा म्हणून स्वीकार केलेला असतं की तेजस जसा पण आहे तसा तिने त्याला स्वीकार केलेला असतं आणि त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं स्वप्न ती बघत असते. घरातल्या सर्व लोकांची मनं ती जिंकत असते. सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत असते आणि त्याचबरोबर रणजितलाच ही गोष्ट खपत नसते आणि म्हणूनच त्याने तेजसला फसवण्यासाठी गायत्री आणि रणजित दोघेजणं एक टीममध्ये येतात आणि पूर्ण षडयंत्र तयार करतात. पण त्याच्यामधून सुद्धा आता तेजसने स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि इथे मानसीने त्याला आता खूपच छान अशी साथ दिलेली असते. त्यानंतरला इकडे त्या गुन्ह्यामध्ये अडकलेले लोक असतात माधव देसाई आणि त्याचबरोबर रणजितचे मॅनेजर स्वप्नील. पण त्याच्यामध्ये आता स्वप्नील यांची काहीही चुकी नसते. तरीसुद्धा त्यांनी हे सगळं घडून आणले, त्यांनी तेजसला फसवले असं कोर्टामध्ये ते कबूल करतात. त्याच्यामुळे इथे मानसीला कुठे ना कुठेतरी वाटत असतं की बरोबर आहे, मॅनेजर गुन्हेगार असू शकतात.
त्याच्यानंतरला त्यांना शिक्षासुद्धा होते आणि त्याचबरोबर माधव देसाई यांनासुद्धा अरेस्ट करण्यात येतं. कारण त्यांनी इथे आता लाच घेतलेली असते की कोर्टामध्ये खोटी साक्ष देणार आणि तेजसला फसवणार. पण ते सुद्धा उघडकीस येतं की या सगळ्याशी तेजसचा काहीसुद्धा संबंध नाही आहे. हे सगळेजण तेजसला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इथे आता मानसीचं मन काही भरत नाही. मानसीला वाटत असतं की काही ना काहीतरी कुठेतरी चुकतंय. या सगळ्याच्या मागे कदाचित रणजितचा हात असावा. कारण माझ्या नवऱ्याच्या अंगावरती ज्या कुणी माणसाने टेम्पो घालण्याचा प्रयत्न केला त्याला मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे की तो मुद्दामून तेजसच्या अंगावरती टेम्पो आणत होता आणि त्यातून तेजसचा जीव वाचवला मी. आणि तरीसुद्धा त्याने कोर्टामध्ये माझ्या नवऱ्याला फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरती लाच घेण्याचा आरोप केला. आता जेव्हा इथे मानसी विचार करत असते की बरं झालं तेजसने अगदी व्यवस्थितरित्या स्वतःला निर्दोष सिद्ध केलं, नाहीतर त्यांना फसवण्यासाठी चांगलाच प्रयत्न करण्यात आला होता. तर इकडे तेजसने रणजितच्या वकिलांनासुद्धा काहीही सांगितलं नाही. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांना माहिती होतं की माझी केस कुणीही लढू शकत नाही. उलट मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. म्हणूनच रणजितचे वकील हे तेजसला मान्य नव्हते. म्हणजे कुठे ना कुठेतरी त्यांना माहिती होतं की कदाचित रणजितचे वकीलसुद्धा मला सोडवू शकणार नाही आहेत. त्यामुळे इथे आता मॅनेजरचा सवाल येतोच कुठे. कारण रणजितचे मॅनेजर हे किती मोठे वफादार आहेत हे तिलासुद्धा माहिती असतं. रणजित जे बोलतात ऑफिसमध्ये मॅनेजर त्यांचं सगळं काही ऐकतात, त्याच्या मनासारखं वागतात. आणि मॅनेजरला कसली एवढी हौस होती की त्यांनी रणजितचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. कारण मॅनेजरच्या नावावरती आधी कुठल्याही प्रकारची अशी केसच नाही आहे की त्यांनी इकडे रणजितला फसवण्याचा प्रयत्न केला आहे की दुसरीकडे कुठे त्यांनी त्यांचं काम सुरू केलं आहे. तर इकडे आता रणजितचा पैसा वापरून त्यांना फसवून असं त्यांनी एकसुद्धा काम केलेलं नाही आहे. मानसी म्हणत असते की तेजस तुम्ही बघा ना, इथे कोर्टामध्ये माधव देसाई यांनी तुमच्या विरोधामध्ये खोटी साक्ष दिली. पण त्यानंतरला तुम्ही त्यांना जसं अडकवलं तेव्हा ते म्हणाले की ते तुम्हाला पहिल्यांदा कोर्टामध्ये बघतायत. आणि त्यांनी काय सांगितलं की म्हणजे रणजितची कंपनी आणि त्याच्यामधून त्यांच्या माणसांनी हे काम त्यांना करायला सांगितलं होतं. आणि तो माणूस म्हणजे कोण? मॅनेजर. तर इकडे आता मॅनेजरने हे सगळं जर केलं असेल तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये त्या मॅनेजरचा काय बरं हेतू असावा? त्याचा काय स्वार्थ असावा? तेव्हा इकडे तेजस म्हणतो कदाचित त्याला पैसे काढायचे असतील खूप जास्तीचे. तेव्हा इकडे मानसी म्हणते पण तुम्हाला असं का वाटतं की मॅनेजर हे सगळं करतील? कारण याआधी तर मॅनेजरने असं एकही काम केलेलं नाही आहे. मग आत्ताच का? आणि जर त्यांना माहिती आहे की तुम्ही माझे मिस्टर आहात आणि तुम्ही तिथे काम करताय, पण तरीसुद्धा तिकडे जाऊन ते स्वतःचा हेतू साध्य करतील असं मला नाही वाटत. कारण ते रणजितच्या विरोधात काहीसुद्धा काम नाही करत. तेव्हा तेजस म्हणतो तुम्हाला काय म्हणायचं आहे? तेव्हा मानसी म्हणते की मला असं वाटतंय की मॅनेजर फक्त पेदा आहे, याच्या मागे वेगळाच मास्टर माइंड आहे. तेव्हा तेजस म्हणतो म्हणजे? तेव्हा मानसी म्हणते की मला पूर्णपणे रणजितवरती संशय आहे. मला या सगळ्यामध्ये रणजित इन्व्हॉल्ड आहे असं वाटतं. तेव्हा इकडे तेजसला सुद्धा आता रणजितवरती थोडा थोडा संशय येत असतो. पण पुन्हा तो म्हणतो नाही नाही, रणजित असं का करेल ना? तेव्हा मानसी म्हणते मग मॅनेजर असे का करतील ना? मला नाही वाटत की मॅनेजरसुद्धा असं काही करतील. तरी ते गायत्री हिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. ती रणजितला फोन करते आणि म्हणते की तुम्हाला साधं तेजसला फसवता आलं नाही आणि त्याला नाही मारता आलं. आता काय करताय तुम्ही? तेव्हा रणजित म्हणतो की आता थोडा वेळ जाऊ द्या. मी सुद्धा माझी ही सगळी राहिलेली कामं आहेत ना ती करून घेतो आणि पुन्हा त्या तेजसच्या मागावरती लागतो. माझा मॅनेजरसुद्धा जेलमध्ये जाऊन बसला आहे. माझंसुद्धा किती मोठं नुकसान होतं आहे हे कळतं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे तेजस म्हणतो की लकी चार्म म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? हे सगळं रणजितने घडवून आणलं आहे. तेव्हा इकडे आता मानसी म्हणते बरोबर, दुसरं कुणी का करेल ना? असं तुम्हाला फसवणारं दुसरं कोण आहे? एकतर इथे तेजस म्हणतो की गायत्री वहिनी आहेत ना. तेव्हा मानसी म्हणते बरोबर, एकतर गायत्री वहिनी आहेत. मग गायत्री वहिनीकडून एकसुद्धा कुठलाही पुरावा आपल्याला मिळालेला नाही आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की मॅनेजरचा आणि तुमचा संबंध तरी काय?
तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय, या सगळ्यामध्ये रणजितचा हात असू शकतो. जेव्हा इथे मानसी आता ऑफिसला जाते तेव्हा ती रणजितबरोबर पहिल्यासारखी काही बोलत नाही, पण तिने हर एक छोट्या गोष्टीवरती नजर ठेवायला सुरुवात केलेली असते. तेजसचं बोलणं आणि त्याचबरोबर मानसी आणि तेजस या दोघांनी आता एकमेकांना स्वीकारायचं ठरवलंय, हे सुद्धा जेव्हा रणजितला कळतं तेव्हा रणजितला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इकडे तेजस आता मानसीची काळजीसुद्धा घेत असतो. तिला हवं नको ते सगळं बघत असतो. तिची खूपच जास्त काळजी घेतो, कारण त्याला माहिती आहे मानसी खूपच जास्त चांगली मुलगी आहे. तेव्हा इकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर मानसीच्या नजरेत एक खूप मोठी गोष्ट येते आणि ती म्हणजे तिला कळतं की मॅनेजर आणि इथे वकील ही दोन्हीही माणसं रणजितचीच आहेत आणि आपले जे वकील आहेत रणजितचे, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि हे रणजितच्या तोंडूनच तिला कळलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते की हॉस्पिटलमध्ये आता वकील ॲडमिट का आहेत आणि ते सुद्धा एवढे चांगले वकील. तेव्हा मानसी आणि तेजस दोघेजणं त्या वकिलांना भेटायला जायचं ठरवतात. तेव्हा इथे तेजस विचारतो, काय हो, तुम्हाला गोळी कशी काय लागली? म्हणजे कालच मी सुटलो आणि कालच तुम्हाला गोळीसुद्धा लागली, हे कसं काय घडलं? तेव्हा इकडे आता वकील काय बोलणार, ते पूर्णपणे आता गप्प बसलेले असतात, कारण ती गोळी तेजस त्यांना मारणार असतो आणि ती गोळी मारलेली असते गायत्रीने. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, काय झालं तुम्हाला, ही गोळी कशी काय लागली? तेव्हा इकडे त्यांना आता काय बोलावं काही कळत नसतं. तेवढ्यातच तिथे रणजित आलेला असतो आणि रणजित इथे आता त्यांना न पटणारी उत्तरं देत असतो की कशी गोळी लागली काय माहिती, पहिल्यांदा असं त्यांच्याबरोबर घडलंय, तुम्ही काही स्वतः मारून घेतलीत की काय? तेव्हा इकडे आता रणजितकडे वकील साहेब बघत असतात आणि ते इकडे तिकडे बघायला लागतात. तेव्हा मानसीला कळतं की या सगळ्याच्या मागे रणजितचा खूप मोठा हात आहे. तेव्हा इकडे रणजित त्यांना आता गप्प बसायला सांगतो आणि काही बोलूसुद्धा देत नाही. तेव्हा इकडे मानसीला कळलेलं असतं की इथे म्हणजे वकील म्हणून त्यांनी तेजसच्या बाजूने केस लढायला हवी होती आणि तेजसला फसवायला हवं होतं. असं काहीही झालेलं नाही आहे. याच्या मनासारखं झालं नाही. तेजस निर्दोष सिद्ध झाले, म्हणूनच इथे रणजितने कदाचित राग काढला असावा असं तिला वाटत असतं. आणि त्यानंतर ती तेजसला सुद्धा म्हणते, बघितलंत ना तुम्ही, म्हणजे इथे सुद्धा तुम्ही निर्दोष सुटल्यानंतर लगेच यांना गोळी कशी काय लागली, हे काम कोणी केलं असेल असं तुम्हाला वाटतं? ती म्हणते की रणजितनेच केले, बघा तुम्ही. तर इकडे आता मानसी रणजितवरती पूर्णपणे लक्ष ठेवून असते. त्याचबरोबर जेव्हा ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना पेमेंट देण्याची वेळ येते तेव्हा इकडे मानसीच्या नजरेखालून एकदा पेमेंट लिस्टसुद्धा जाते आणि तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण सगळ्यांची जी पेमेंट देण्याची पद्धत असते, सगळ्यांची पेमेंट लिस्ट एकदाच निघते आणि त्याच्यामध्ये जे मॅनेजर असतात त्यांच्या नावाच्या पुढे दुप्पट तिप्पट त्यांचं पेमेंट वाढलेलं असतं आणि इथे रोज त्यांची हजेरीसुद्धा लागत असते आणि रोज त्यांची हजेरी लागल्यानंतर त्यांना जास्तीचा पेमेंट देण्यात येतो, हे मानसीच्या लक्षात येतं. तेव्हा तिला असं वाटतं की मॅनेजर जर गुन्हेगार आहेत आणि जर ते रणजितला फसवून ते दुसरीकडे आपलं जर काम करत होते, तर मग रणजित त्यांना एवढा दुप्पट तिप्पट पेमेंट का बरं देत आहेत, असं तिच्या मनामध्ये विचार येतो. तेव्हा ती म्हणते की जाऊन मला आता काही करून मॅनेजरच्या फॅमिलीला भेटायला हवं आणि मानसी ही आता पत्ता शोधते आणि मॅनेजरच्या फॅमिलीला जाऊन भेटायचं ठरवते आणि ती तेजसला सुद्धा म्हणते, जर इथे आता मॅनेजरने रणजितला फसवण्यासाठी तुम्हाला अडकवलं होतं, मग इथे त्यांना दुप्पट तिप्पट पेमेंट का बरं दिला जातोय ऑफिसमधून, ते सुद्धा रणजितच्या परवानगीने? तेव्हा तेजसला सुद्धा संशय यायला सुरुवात होते. तेव्हा मानसी म्हणते की आपण जरा मॅनेजरच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेटूया. तिथे गेल्यानंतर मानसी त्यांची आता विचारपूस करते आणि ती विचारते की तुम्हाला माहिती आहे का मॅनेजर कुठे गेले ते? तेव्हा इकडे आता त्यांची बायको मुलं म्हणत असतात की ते आउट ऑफ इंडिया गेलेले आहेत, काही महिन्यांसाठी त्यांना तिथे पाठवले ना ऑफिसकडून, तुम्हाला तर माहिती असेल. तेव्हा मानसी तेजसकडे बघते आणि तिला आत्तापर्यंत जो संशय आलेला असतो तो संशय आता खरा ठरलेला असतो. तर इकडे रणजितने सांगितलेलं असतं की तुमचे वडील, तुमचे मिस्टर हे आउट ऑफ इंडिया गेलेले आहेत काही महिन्यांसाठी आणि त्यांचा पगार तुम्हाला इथे मिळतच राहील. आउट ऑफ इंडिया गेलेत म्हणून त्यांचा पगारसुद्धा वाढवण्यात आलेला आहे, असं सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे इथे
मानसीला आता पूर्णपणे संशय नाही तर खात्रीच पटलेली असते की या सगळ्याच्या मागे रणजितचा खूप मोठा हात आहे. म्हणजे त्याने मॅनेजरला पुढे करून ही सगळी कामं करायला सांगितली होती, जेणेकरून स्वतःचं कुठेही नाव येऊ नये म्हणून. नाहीतर मॅनेजरने याआधी एकही गुन्हा असा केलेला नाही आहे, मग आत्ताच का? त्याच्यामुळे इथे मानसी आता लवकरच रणजितला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार असते.